जंतर मंतर विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्ज प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट येते। दिल्ली पोलिसांकडून सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र आता सादर करण्यात आलंय। अतिबळाचा वापर केल्याचा आरोप आहे तो फेटाळलेला आहे। केवळ परिस्थिती नियंत्रणाचा हा प्रयत्न होता असा दावा पोलिसांनी केलाय आणि जमाव हिंसक आणि अनियंत्रित झाल्यानंतर आंदोलनादरम्यान काही प्रमाणामध्ये बळाचा वापर करण्यात आला असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे। बिहारच्या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये विद्यार्थी आंदोलकांवर अतिरिक्त बळाचा वापर केल्याचे आरोप फेटाळून लावलेले आहेत। तर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज संदर्भात आपण पाहिलं संसदेमध्ये एकही दिवस कामकाज व्यवस्थित होऊ शकलेलं नाही आणि याच लाठीचार्ज प्रकरणानंतर आता दिल्ली पोलिसांकडून सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे। अर्थातच आता यावर सीजेपीचं काय म्हणणं आहे, विद्यार्थी आंदोलकांचं काय नेमकं म्हणणं आहे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अतिबळाचा वापर केल्याचा दिल्ली पोलिसांनी फेटाळलेला आहे आणि केवळ परिस्थिती नियंत्रणाचा प्रयत्न करत होतो असा त्यांनी दावा केलेला आहे। तर जमाव हिंसक झाला होता, अनियंत्रित झाला होता आणि आंदोलनादरम्यान काही प्रमाणामध्ये मग बळाचा वापर करण्यात आला असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे।